पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक ट्विस्ट समोर आलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। रुपाली चाकणकर या खरातच्या निकटवर्तीय होत्या, त्यामुळे त्यांना आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर त्यांच्याकडून पक्षाचं महिला जिल्हा अध्यक्षपदही काढून घेण्यात आलं। विशेष म्हणजे चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी सुनेत्रा पवार आग्रही होत्या। पक्षातील काही बड्या नेत्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न चाकणकरांनी केला, मात्र सुनेत्रा या राजीनामा घेण्यावर ठाम होत्या आणि त्यामुळेच चाकणकरांना खुर्ची सोडावी लागली, अशा बातम्या चाकणकरांच्या राजीनाम्याच्या दरम्यान पुढे। आता पुन्हा एकदा चाकणकर यांच्यापासून सुनेत्रा पवारांना धोका असल्याची तक्रार करण्यात आल्यानं महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चर्चेत आल्या आहेत। बीडमधील इस्माकडून विशेष तपास समिती म्हणजेच SIT कडे तक्रार दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सदर तक्रार ही भोंदूबाबा खरात प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येतोय। अशोक खरातच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर ट्रस्टी होत्या। SIT कडून तक्रारीची पडताळणी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या तक्रारीमध्ये किती तथ्य याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। रुपाली चाकणकरांच्या बहिणीची होणार चौकशी। शिर्डीत भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशीचा वेग वाढला असून आता या प्रकरणाची झळ रुपाली चाकणकरांच्या घरापर्यंतही पोहोचल्याची दिसते। शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकरांना नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। अशोक खरात विरोधात शिर्डीत सावकारकी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत। या प्रकरणात समता पतसंस्थेतील खात्यांमधून कोट्यावधींचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या चौकशीत आता प्रतिभा चाकणकर यांचं नाव समोर आले असून त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या नावे समता पतसंस्थेत एकूण 4 खाती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। या 4 खात्यांवर तब्बल 2,40,00,000 रुपयांचे व्यवहार झाल्याचे प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे। यामुळे या व्यवहाराचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चाकणकर यांना नोटीस बजावल्याची माहिती समोर येते आहे। शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या 2 पत्त्यांवर नोटीस पाठवली असून पुढील 5 दिवसात त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहून आपला जबाब नोंदवावा लागणार आहे। दरम्यान या प्रकरणामुळे चाकणकर कुटुंबांवर लक्ष केंद्रित झाले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नावही चर्चेत येऊ लागलंय। यामुळे या प्रकरणाला आता केवळ गुन्हेगारीचं नव्हे तर राजकीय छटा देखील लाभू लागल्याचं चित्र आहे। पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी धक्कादायक मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही।